आता आपल्याला काय क्वेश्चन दिलाय बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला आहे. एक्स नॉट इक्वल टू झिरो साठी फंक्शनसाठी डिफाईन केलेलं फंक्शन आहे आणि एक्स इज इक्वल टू झिरो साठी सुद्धा फंक्शन डिफाईन केले आणि फंक्शन जे आहे ते कंटिन्यूअस दिलेलं आहे ना. ओके, ऍट एक्स इज इक्वल टू झिरो जवळ फंक्शन कंटिन्यूअस म्हणताय कधी बघा, जेव्हा तुमचा लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट अँड एक्झॅक्ट व्हॅल्यू त्या फंक्शनला व्हॅल्यू जर सेम असेल तेव्हा आपण काय म्हणतो बघा, ते फंक्शन कंटिन्यूअस आहे. पण या फंक्शन मध्ये बघा की एक्स नॉट इक्वल टू झिरो साठी आहे, म्हणजे लेफ्ट हँड अँड राईट हँड सेम दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू झिरो साठी बघायचं आहे, म्हणजे त्यालाच एक ऑब्लिक तुम्ही डेफिनेशन काय करू शकता बघा, की लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए जरी असला तरी ते फंक्शन कंटिन्यूअस म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. फंक्शन कंटिन्यूअस असल्यामुळे आता आपण इथे या ठिकाणी असं लिहू शकतोय, लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ झिरो. मग आता नॉट इक्वल टू झिरो साठी फंक्शन काय दिले बघा आपल्याला, लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो 9 power x minus 2 into 3 raised to x plus 1 divided by log of 1 plus 3x into tan 2x is equal to f of 0 पाहिजे नाही तर f of 0 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला a into log b power c. तर आता आपल्याला कम्पेअर करून हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता कम्पेअर करून सॉल्व्ह करताना बघा कसं सोडवावं लागणार आता हे. 9 रेस टू एक्स जे आहे ना, ते तुम्ही असं लिहू शकता बघा, 3 चा स्क्वेअर पॉवर एक्स, पॉवर टू पॉवर मध्ये मल्टिप्लिकेशन असते, 3 रेस टू एक्स चा स्क्वेअर केला तरी चालेल, म्हणजे इथं 3 रेस टू एक्स चा झाला स्क्वेअर, 2 टाइम्स ऑफ 3 रेस टू एक्स अँड प्लस 1 आहे ते 1 चा स्क्वेअर करूया. ओके, अपॉन log of 1 plus 3x into tan 2x is equal to a times of log of b power c. हे केल्यानं न्यूमरेटर मध्ये आपल्याला काय लिहिता येईल बघा, की लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो 3 रेस टू एक्स मायनस 1 चा झाला स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ 1 प्लस 3x इंटू टॅन 2x इज इक्वल टू a इंटू लॉग b रेस टू c झाला. आता इथे तुम्हाला लिमिटचे फॉर्म्युले घ्यायला लागतात. लिमिटचे फॉर्म्युले काय आहेत बघा, की लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो ए रेस टू एक्स मायनस 1 बाय जर एक्स असेल तर याचं लिमिटचा आन्सर येते लॉग ए. लॉग पण दिसतोय तुम्हाला, म्हणजे सेकंड एक फॉर्म्युला काय लागणार बघा, लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स असेल तरी सुद्धा व्हॅल्यू 1 येणार. टॅन पण दिसतोय, तर लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो टॅन एक्स अपॉन एक्स सुद्धा व्हॅल्यू 1 येणार. ठीक आहे, तर आता बघा की ए रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स लागणार, पण त्याचा स्क्वेअर आहे, तर आपण न्यूमरेटर मध्ये फक्त एक्स ने डिवाइड करून चालणार नाही, एक्स स्क्वेअर ने करूया. न्यूमरेटर मध्ये जर एक्स ने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा एक्स ने डिवाइड करूया. काय राहणार बघा, लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो 3 रेस टू एक्स मायनस 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर अपॉन लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो लॉग ऑफ 1 प्लस 3x इंटू टॅन 2x अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू a टाइम्स ऑफ लॉग b पॉवर c. ठीक आहे, आता ज्यावेळी तुम्ही हे लॉगचे फॉर्म्युले किंवा टॅनचे जेव्हा फॉर्म्युले घेताय त्यावेळी एक्स ची व्हॅल्यू टेंडिंग टू झिरो पुट केला तर लॉग 1 झिरो येते, खाली डिनॉमिनेटर मध्ये पण झिरो येते, म्हणजे 0 बाय 0 फॉर्म येतो. पण ज्यावेळी 0 बाय 0 फॉर्म येतो ना त्यावेळी सेम झिरो लागतोय, म्हणजे लॉग मधील जो अँगल 1 प्लस एक्स आहे तोच अँगल एक्स एक्स लागणार, टॅनचा सुद्धा जो सेम अँगल आहे तोच इथं सेम झिरो लागणार. म्हणजे थोडक्यात असं सुद्धा समजू शकता तुम्ही की टॅन ऑफ सेम झिरो डिवाइड बाय सेम झिरो, सेम टर्म पाहिजे, लॉगचा टॅनचा अँगल सेम पाहिजे. म्हणजे काय करावं लागणार बघा इथे ऍडजस्टमेंट, लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो 3 रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स, मी असं ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतोय कारण न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर आहे, इथे एक्सचा स्क्वेअर पण आहे, एकाच ब्रॅकेट मध्ये केलं त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला,
सिमिलर वे बघा आता, हे लिमिट एक्स टेंडिंग टू 0 लॉग ऑफ 1 प्लस 3x आहे ना. ओके, यातला एक्स स्क्वेअर मधला एक्स इथं घेतला, पण सेम 0 पाहिजे म्हणलं ना. तर 1 प्लस 3x असेल तर सेम म्हणल्यानंतर खाली इथं काय पाहिजे तुमचं, 3x पाहिजे. बरं 3 नव्हतं, आपण 3 एक्स्ट्रा घेतलं, त्याला बॅलन्स करा, इंटू 3 करा, म्हणजे ते बॅलन्स झालं. ओके, इंटू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 टॅन 2x, एक्स स्क्वेअर मधला एक्स इथे दिला, एक्स एक शिल्लक राहिला, पण टॅन एक्स अपॉन एक्स, एक्स टेंडिंग टू 0, 1 कधी होणार, जेव्हा सेम 0 पाहिजे. म्हणजे इथं अँगल जर 2x असेल तर इथं पण किती पाहिजे, 2x पाहिजे. 2 ची ऍडजस्टमेंट करायसाठी 2 ला बॅलन्स करा, इंटू 2 करा, इज इक्वल टू a टाइम्स ऑफ लॉग b पॉवर c. ओके, आता जस्ट फॉर्म्युला यूज करा. याचा फॉर्म्युला बघितला आपण की काय येतं बघा, a रेज टू एक्स मायनस 1 बाय एक्स, व्हॅल्यू लॉग आहे, पण लॉग 3चा काय झाला बघा, तो स्क्वेअर झाला, डिवायडेड बाय हे लॉग 1 प्लस 3x अपॉन 3x, लिमिट एक्सटेंडिंग 0 व्हॅल्यू 1 इंटू 3, tan 2x अपॉन 2x, लिमिट एक्सटेंडिंग 0 सुद्धा व्हॅल्यू 1 इंटू 2 इज इक्वल टू a इंटू लॉग b पॉवर c. थोडीशी ऍडजस्टमेंट करा, 3 इंटू 2 6 इंटू 1 1 बाय 6 लॉग 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू a टाइम्स ऑफ लॉग b पॉवर c. आता कम्पेअर करा, कम्पेअर करून काय काय मिळणार आहेत बघा तुम्हाला, a च्या व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. a मिळाला आपल्याला बघा 1 बाय 6, लॉगचा जो अँगल आहे तो b आहे, म्हणजे 3 झाला, आणि लॉग 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज c ची टर्म आहे तुमची 2. फाइंड आउट काय करायचं बघा, a प्लस बी प्लस सी, दॅट इज b प्लस सी, तर व्हॅल्यू 5, 5 प्लस 1 बाय 6, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 5 जा 30 प्लस 1, 31 बाय 6. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.